महिन्याला 5-10 हजार रुपये त्या ठिकाणी द्यायचे आणि त्यांना सांगायचं आमचा आईबाप सांभाळा, कारण त्यांना टाइम नाही. म्हणून ही घटना आजकालच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवावी की आईबापाचं प्रेम कसं असतं. यासाठी गेली 2017 पासून मी एक उपक्रम राबवतो. तुम्हाला असं माईक किंवा साऊंड कधी तुम्हाला कुठल्या गाडीमध्ये बघायला मिळालं नसेल, तर मी जरा एक वेगळा कंडक्टर आहे. तर 2017 पासून अशा आईबाप निवडतो वर्षभरात की ज्यांनी स्वतःकडे काहीच नसताना लोकांच्या घरी काबाड कष्ट केलं, खूप मेहनत घेतली, आपल्या मुलांना स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन शिकवलं, पण त्यांची मुलं चांगल्या ठिकाणी कामाला आहेत. किंवा ज्यांनी एका मुलीवरती ऑपरेशन करून या जगाला एक नवीन संदेश दिला. आणि तिसरं म्हणजे अशी विधवा पत्नी जिने मुलं लहान असताना आपला पती गेला तरी पण न डगमगता त्या ठिकाणी लोकांच्या काबाड कष्ट करून त्या ठिकाणी आपल्या मुलांना शिकवलं. तर अशा आई वडिलांचा आपण एक विशेष दिवस निवडला, तो म्हणजे प्रेम दिवस. कुठला हो? आता आलाय 2 महिने, 14 फेब्रुवारी. तर 14 फेब्रुवारीला मी बारामती येथील विद्याप्रतिष्ठानचं कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी अशा आई वडिलांना आदर्श मातापिता पुरस्कार देऊन माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ सन्मानित करतो. आता 300 आई वडिलांना केलेलं आहे. जर तुमच्या माहितीत असे कोण आई वडील असतील, नियम ध्यानात घ्या, ज्यांनी कष्टातून आपली मुलं घडवली, दुसऱ्याच्या कामावर कष्ट केले, पण आज त्यांची मुलं चांगल्या ठिकाणी कामाला आहेत, ज्यांनी एका मुलीवरती ऑपरेशन करून या जगाला एक नवीन संदेश दिला की मुलगी सुद्धा वंशाचा दिवा होऊ शकते. आणि तिसरं म्हणजे अशी विधवा पत्नी जिने नवऱ्याच्या पाठीमागे आपल्या मुलांना घडवलं, मुला चांगल्या ठिकाणी कामाला आहेत. अशा आई वडिलांचा आपण दरवर्षी त्या ठिकाणी 14 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांच्या समोर, कारण विद्यार्थ्यांच्या ध्यानात आलं पाहिजे की आईबाप आपल्यासाठी काय काय करतात. आजकाल झालंय कसं, मुलांनी काही मागितलं की आईबाप लगेच आणून देतात. ते जरा चुकीचं आईबापांचं असतं असं मला वाटतं. आता माझ्या घरी एक टू व्हीलर आहे. त्या टू व्हीलरला आमच्या बारक्या पोराला हॉर्न बसवायचा होता. गेली 3 महिने माझ्या मागे लागलं होतं. 3 महिने मी त्याला दिला नाही, आज दिला. म्हणजे त्याला सुद्धा किंमत कळली पाहिजे, बरोबर का नाही. म्हणून त्या ठिकाणी जर तुमच्याकडे असे आईबाप असतील तर त्यांची माहिती मला 15 जानेवारी पर्यंत पोहोचवा. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या, 9552 63 45 04, 9552 63 45 04 या नंबरवरती फोन करून त्या ठिकाणी आपण अशा आई वडिलांना सन्मानित करण्यासाठी बारामती येथे पाठवायचे. तर 14 फेब्रुवारी